नमस्कार. श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नोकरी, जॉब, रोजगार मिळण्यासाठी ज्या काही संकल्पयुक्त सेवा सांगितलेल्या होत्या, जशा की बघा 108 स्वामी चरित्र सारामृताचं पारायण, त्यानंतर 12 लक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप, कुळदेवी सेवा, नवार्णव मंत्र आणि अजून ज्या काही सेवा मी तुम्हाला संकल्पयुक्त सांगितलेल्या असतील तर त्या संकल्पयुक्त सेवा तुम्हाला संकल्प करून करायच्याच आहे. तर आजच्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला संकल्प कसा करायचा हेही सांगणार आहे. आणि त्याच सोबत जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा कुठलीही सेवा करा, मग तुम्ही 11 गुरुवारांची सेवा करा, म्हणजे तुम्ही संकल्प करून कुठल्याही, आता एखाद्या मंत्राचं जर तुम्ही अनुष्ठान केलेलं आहे, तारक मंत्राचं किंवा अजून बऱ्याच सेवा, स्वामी चरित्र सारामृताची जर तुम्ही पारायण करताय, अशा बऱ्याच ज्या तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत आहात, तर त्याचं तुम्हाला फळ मिळण्यासाठी, म्हणजे लवकर फळ मिळण्यासाठी तुम्हाला काही नियम पाळायचे आहे. आणि ते नियम संकल्पयुक्त सेवेच्या वेळेस पाळणे अत्यंत गरजेचं असतं, तरच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळतं. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला संकल्पयुक्त सेवेसाठी जे काही नियम आहे ते नियम तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचबरोबर संकल्प कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा सुरू कराल त्यावेळेस तुम्हाला परान्न पूर्णपणे बंद करायचं आहे. परान्न म्हणजे काय, तर जर तुम्हाला दुसऱ्याच्या घरी जाऊन जेवण करायचे आहे तर अशा वेळेस तुम्ही दुसऱ्याच्या घरचं काहीही खायचं नाहीये. अशा वेळेस समजा तुम्हाला त्याच्या घरी जाण्याची वेळ आलेलीच आहे, तर अशा वेळेस तुम्ही घरून डबा घेऊन जाऊ शकता, तुमचं घरचं अन्न तुम्ही खाऊ शकता, परंतु त्या व्यक्तीच्या घरातलं अन्न तुम्हाला खायचं नाहीये. बघा, थोडेच दिवस पाळायचं आहे. म्हणजे आता तुमचं पारायण तुम्ही 11 दिवसाचं करताय तर तुम्हाला 11 दिवस एवढं पाळावं लागतंय. जर तुम्ही 11 गुरुवारांचा संकल्प करताय तर तुम्हाला साधारण 3-1 महिने तरी ते पाळावं लागेल. किंवा तुम्ही जे काही म्हणजे तारक मंत्राचं अनुष्ठान वगैरे करतायत तुम्ही 11 दिवसांचं, 21 दिवसांचं, तर 21 दिवस सुद्धा तुम्हाला हे पाळावं लागेल. तुम्हाला आयुष्यभर पाळा असं मी म्हणत नाहीये, परंतु कमीत कमी तुम्ही जेवढ्या दिवस ही संकल्पयुक्त सेवा करत आहात तेवढ्या दिवस तरी तुम्हाला परान्न पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. कारण आपल्या गुरुमाऊलींनी सांगितले, परान्नाचे अनेक प्रकारचे दोष आपल्याला लागत असतात. समजा आता त्यांच्या घरी जर मांसाहार होत असेल किंवा कोणी दारू वगैरे पित असेल, व्यसन करतायत, किंवा त्यांचा जो कमवलेला पैसा आहे तो पैसा जर 2 नंबरचा असेल, कुठल्या तरी वाईट मार्गाने येतोय, तर अशा वेळेस त्यांच्या अन्नाचे जे दोष आहेत ते आपल्याला लागत असतात. आणि म्हणूनच आपल्याला परान्न आपल्या संकल्पयुक्त सेवेच्या दरम्यान पूर्णपणे वर्ज्य करायचं असतं, जेणेकरून आपण जे सेवा करतो ना त्याचं आपल्याला पूर्णपणे फळ प्राप्त होतं. आणि जर आपण परान्न घेतलं तर त्याचे दोष आपल्याला लागतात. आणि म्हणूनच आपण जेव्हा जी काही संकल्पयुक्त सेवा करतो त्याचं आपल्याला विशेष असं फळ मिळत नाही. आणि म्हणूनच संकल्पयुक्त सेवेमध्ये परान्नाला खूप महत्व दिलेलं आहे. म्हणजे परान्न डायरेक्ट वर्जच करायचं आहे तुम्हाला, फक्त थोडे दिवस. त्यानंतर समजा आता तुमच्यावर असा प्रसंग आला, कुठेतरी बाहेर गावी जायचंच आहे, आता तुमची मुलं लांब कुठेतरी शिकायला आहे, हॉस्टेलला आहे वगैरे, त्यांच्या गावी तुम्हाला म्हणजे जायचंय त्यांना भेटायला वगैरे, तुम्हाला साधारण एखादा दिवस लागतोय, तुम्हाला बाहेरचे अन्न खाणं गरजेचंच आहे. अशा वेळेस काय करायचं, आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की अशा वेळेस तुम्ही रस्त्यामध्ये एखादं शुद्ध शाकाहारी हॉटेल बघायचं आहे. शुद्ध शाकाहारी हॉटेलमधलंच तुम्हाला जेवण करायचं आहे आणि तिथे आपले पैसे जे आहे ते देऊन टाकायचे आहे. आणि गुरुमाऊली सांगतात की ज्यावेळेस तुम्ही शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये जेवण करतात ते तुमच्या स्वतःच्या पैशाचं असतं, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा परान्नाचा दोष लागत नसतो. त्यामुळे तुम्ही असं करू शकता. बाहेर गावी जायचंय तुम्हाला, प्रसंग येतोच बघा, आता आपण कुठलीही सेवा करू पण आपल्या संसारिक अनेक जबाबदाऱ्या आपल्यावर असतात, आपल्याला मुलांना भेटायला वगैरे जायचं असतं किंवा कुठल्याही कारणास्तव जायचं असतं, तर अशा वेळेस तुम्ही शुद्ध शाकाहारी हॉटेल बघून तिथे तुम्ही जेवण करू शकता. तर हा नियम परान्नाचा तुम्हाला संकल्पयुक्त सेवेच्या वेळेस नक्की पाळायचाच आहे. त्यासोबतच आता तुम्हाला जितक्या दिवसांची तुमची संकल्पयुक्त सेवा आहे तितक्या दिवस तुम्हाला नॉनव्हेज पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. बघा, आता नॉनव्हेजचं पण बऱ्याच महिलांना किंवा पुरुषांना म्हणजे असे प्रश्न असतात बघा, किती दिवस खायचं, किती दिवस नाही. तर हे बघा, मी स्वतः तर नॉनव्हेज कायमचंच खात नाही. म्हणजे मी स्वामी सेवेकरी आहे आणि माझ्या स्वामींना नाही आवडत नॉनव्हेज खाल्लेलं. आणि मी तर म्हणते, एकदा जर तुम्ही स्वामी सेवेत आले ना तर स्वामी तुमचं सुद्धा नॉनव्हेज आपोआप सोडवतीलच. बघा, तर तुमचं किती का आवडीचं असं ना, बघा आपण रुद्राचं जर तीर्थ घेतलं ना, आपलं नॉनव्हेज खाण्यावरची इच्छा आपोआप उडून जाते. तर म्हणजे मी स्वतः तर नॉनव्हेज खातच नाही, परंतु आता काही काहींना नाही होत बघा नॉनव्हेज शिवाय, तर काय करायचं,
तुम्ही जी संकल्पयुक्त सेवा करत आहात तर त्या संकल्पयुक्त सेवेपुरतं तरी तुम्ही नॉनव्हेज सोडायचं आहे. आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो, मग ताई आमच्या घरात तर नॉनव्हेज खातातच, त्यांना तर बनवूनच द्यावं लागतं. तर तुम्ही त्यांना बनवून द्या, नक्की बनवून देऊ शकता तुम्ही त्यांना खाऊ द्या, परंतु तुम्ही स्वतः मात्र खायचं नाही. हे बघा, मी असं नाही म्हणत त्याला स्पर्शच करायचं नाही वगैरे. आपल्या मुलाबाळांना लागतं, मी स्वतः सुद्धा माझ्या मुलाला माझ्या पतीला करून देते, परंतु मी स्वतः मात्र कधीही नॉनव्हेज खात नाही. मी ही पूर्वी खायचे, परंतु जवळजवळ मी 8-9 वर्षापासून जसं मी स्वामी सेवेत आले तसं मी नॉनव्हेज पूर्णपणे सोडून दिलेलं आहे. म्हणजे माझ्या स्वामींनीच माझं नॉनव्हेज आपोआप सोडवलेलं आहे. तसं तुमचं सुद्धा जर तुम्ही स्वामी सेवेत आलाय तर तुमची त्याच्यावरची जी इच्छा आहे ना ती आपोआप उडून जाईल बघा, आणि तुम्ही स्वतःहून नॉनव्हेज सोडून द्याल. तर तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही 11 गुरुवारांचं किंवा मग नोकरीसाठी 108 पारायण करत आहात स्वामी चरित्र सारामृताचे, तर कमीत कमी तेवढी 3-4 महिने तरी तुम्ही हे खाऊ नका, नॉनव्हेज खाऊ नका. भले मग तुमच्या पतीला तुमच्या मुलांना जर तुम्हाला बनवून द्यायचं असेल तर तुम्ही बनवून देऊ शकता. तर तुम्हाला अशा प्रकारे नॉनव्हेजचा नियम पाळायचा आहे. परंतु एक महत्त्वाचं नॉनव्हेजच्या बाबतीत जर तुम्हाला सांगायचं असेल तर जर तुम्ही गुरुचरित्र पारायण करत आहात तर गुरुचरित्र पारायण हे आपलं फक्त 7 दिवसाचं असतं, आणि 7 दिवसामध्ये तुम्हाला नॉनव्हेज बिलकुल घरात आणायचंच नाहीये. आणि त्याचसोबत तुमचं जर तुमचे पती आणि तुमचे मुलं त्यांना सुद्धा तुम्हाला नॉनव्हेज खाऊ द्यायचं नाहीये. आणि ते जर बाहेर जाऊन खाण्याचं म्हणत असतील तर त्यांना कृपया करून 7 दिवस कंट्रोल करायला सांगा. त्यांना 7 दिवस सुद्धा नॉनव्हेज बाहेर सुद्धा त्यांना खाऊ द्यायचं नाही. म्हणजे हा जो नियम आहे ना, घरातील एक व्यक्ती जरी गुरुचरित्र पारायण करत असेल परंतु हा नियम घरातील सगळ्या व्यक्तींनी पाळायचा असतो. कारण की गुरुचरित्र ग्रंथाचे पावित्र्य खूप आहे आणि ते आपल्याला पाळणे गरजेचं आहे. जर आपण असं काही केलं तर मला तरी वाटतं त्या गुरुचरित्र ग्रंथाचं जे पावित्र्य आहे ते भंग होऊ शकतं आणि आपल्याला हे पाप आपल्या माथी घ्यायचं नाहीये. आणि म्हणून जेव्हा तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कराल त्यावेळेस तुम्हाला नॉनव्हेज कुणालाच घरात खाऊ द्यायचं नाही. बघा, फक्त थोडे दिवस, 7 दिवसाचा प्रश्न असतो. परंतु तुम्ही ज्यावेळेस इतर गुरुचरित्र ग्रंथ सोडून इतर ग्रंथांचं पारायण करता, जसं की दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण किंवा अजून काही, तर अशा वेळेस तुम्हाला इतरांना खाऊ दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही स्वतः मात्र पाळा. तुम्ही स्वतः नॉनव्हेज खाऊ नका, बनवून देऊ शकता तुम्ही. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मनात आहे ना कुणाविषयी द्वेष ठेवायचा नाहीये. जर आता समजा तुम्हाला असतं प्रत्येकाचं आपल्याला कुणाविषयी राग असतो, रोष असतो, तर अशा वेळेस ना त्या व्यक्तीला आपल्याला कुठलेही अपशब्द बोलायचे नाहीये किंवा कुणाविषयी मनात असा द्वेष ठेवायचा नाहीये. आणि तुमच्या मनात साधारण तेवढा काळ तरी 3-4 महिने सात्विक विचार येऊ द्यायचे, चांगले विचार येऊ द्यायचे आणि कुणाचं भलं कसं होईल असेच विचार आपल्या मनामध्ये येऊ द्यायचे आहे. तर बघा, हे नियम जे आहे ना ते एकदम साधे आहे, परंतु ते पारायणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते आपण अगदी इझिली हे नियम पाळू शकतो. याच्यासाठी तुम्हाला कुठलेही 1 रुपयाही खर्च करण्याची गरज नाहीये. त्यामुळे हे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. बघा, तुम्ही हे नियम पाळून बघा आणि तुमच्या सेवेचा आहे ना तुम्हाला जो अनुभव 100 दिवसांनी येणार असतो तो अनुभव तुम्हाला 50 दिवसातच येतो. असं म्हणजे इतकं प्रभावशाली असतात हे नियम पाळले तर आपली जी सेवा आहे ना ती अतिशय लवकर फलद्रूप होते. आणि म्हणूनच आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला हे नियम पाळायला लावलेले आहे. तर कृपा करून तुम्ही जेव्हा काही संकल्पयुक्त सेवा कराल तेव्हा हे नियम नक्की पाळा. आता मी तुम्हाला संकल्प कसा करायचा याबद्दल सांगणार आहे. बघा, संकल्प अतिशय सोप्या पद्धतीने करायचा आहे. आता काल मी तुम्हाला ज्या काही संकल्पयुक्त सेवा सुरू करायला लावल्या नोकरी मिळण्यासाठी, त्याचंच उदाहरण आपण आता इथे घेऊया. बघा, तुम्हाला आता जर नोकरी मिळण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचे 108 पारायण करायचे आहे स्वामी चरित्र सारामृताचे, तर त्यासाठी नोकरी मिळण्यासाठी कसा संकल्प करायचा हे मी तुम्हाला आता इथे सांगते. तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम आपले जे देवघरातील सगळे देव आहे त्या देवांची व्यवस्थितपणे रोजची जशी आपण पूजा अर्चा करतो तशी पूजन करून घ्यायची आहे. त्यानंतर देवघरात देवांसमोर तुम्हाला जाऊन बसायचं आहे, गणपतीचं तुम्हाला पूजन करायचं आहे व तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर बसून आपल्या देवघरात उजव्या हातात, बघा असं उजव्या हातात तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि अक्षता घ्यायच्या आहे आणि त्या तुम्हाला उजव्या हातात टाकायच्या आहे, पाणी आणि अक्षता थोडंसं, आणि हातातून ते पाणी शक्यतो पडू देऊ नये. आणि समजा तुमचा जेव्हा तुम्ही संकल्प करताय त्यावेळेस जर पाणी पडून जात असेल, बघा बऱ्याच वेळा होतं असं, हातातले पाणी पूर्णपणे निघून जातं, तर त्यावेळेस तुम्हाला डाव्या हाताने पुन्हा थोडंसं चमच्याने पाणी हातावर टाकून घ्यायचं आहे. तर मग तुम्हाला महाराजांसमोर असा संकल्प करायचा आहे. आता मी माझं उदाहरण देते. तर माझे नाव मंगला आहे
आणि मी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी आहे आणि मी वसिष्ठ गोत्रात उत्पन्न झालेली आहे। मला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्वामी केंद्रातून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार मी आजपासून दुर्गा सप्तशती ग्रंथाचे 14 पाठ वाचन करणार आहे आणि या दुर्गा सप्तशती ग्रंथाचे 14 पाठ मला नोकरी मिळण्यासाठी वाचन करणार आहे आणि कृपा करून स्वामी समर्थ महाराज माझ्या मनातील इच्छा तुम्ही पूर्ण करा आणि तुम्हीच माझ्याकडून हे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे 14 पाठ पूर्ण करून घ्या असे म्हणून डोळे मिटून अजून तुमची जी काही मनोकामना असेल ती बोलून अजून म्हणजे हीच नोकरीसाठी मला लवकरात लवकर नोकरी मिळू द्या असं मनोमन प्रार्थना करून तुम्ही हे जे पाणी आहे ह्याचं तामनात सोडून द्यायचं आहे तुम्हाला। तर अशा प्रकारे अगदी साधा आणि सिंपल तुम्हाला असा संकल्प करायचा आहे। आता संकल्प आपल्याला का करावा लागतो तर बघा, आपण कुठलीही सेवा जेव्हा आपल्याला ती हवीच आहे मनोकामना पूर्तीसाठी तर त्यासाठी संकल्प करणे खूप गरजेचे आहे। कारण की आपण जेव्हा संकल्प करतो ना तेव्हा आपण जेव्हा सेवा करत असतो रोज तेव्हा आपण कुठल्याही प्रकारची टाळाटाळ करत नसतो, कारण आपण देवाला असं वचन दिलेलं असतं की मी एवढ्या दिवसांसाठी ही सेवा करणार आहे माझी मनोकामना पूर्ण करण्यासाठी। तर ज्यावेळेस आपण असं वचन देतो देवाला त्यावेळेस आपल्याला ती सेवा पूर्ण करणं गरजेचंच असतं, कारण की आपल्याला माहिती आहे आपण दिलेलं वचन जर पूर्ण नाही केलं तर शक्यतो आपली मनोकामना सुद्धा पूर्ण होणार नाही। आणि म्हणूनच जेव्हा कुठलीही मनोकामना पूर्तीसाठी आपण सेवा करत असतो तर ती आपल्याला संकल्पयुक्तच करायची असते। संकल्प केल्याने आपल्यामध्ये एक शिस्त तयार होते आणि आपण कुठल्याही म्हणजे सेवेची टाळाटाळ न करता ती सेवा रोज करतोच। तेच जर आपण संकल्प केला नाही तर आपण 1 दिवस सेवा करतो, 2 दिवस करतो, 3 दिवस करतो, 4थ्या दिवशी जर आपल्याला कंटाळा आला तर आपण ती सेवा त्या दिवशी स्किप करतो। परंतु असं आपल्याला करायचं नाहीये। जर आपण एकदा संकल्प केला तर आपल्याला ती सेवा लागोपाठ 14 दिवसांत पूर्णच करायची असते। त्यामुळेच आपल्याला संकल्प करणं गरजेचं असतं आणि संकल्प केला तर आपली जी काही मनोकामना असते ती सुद्धा लवकर पूर्ण होते असं आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे। म्हणून मनोकामना पूर्तीसाठी आपण ज्या काही सेवा करू त्या आपल्याला संकल्पयुक्तच करायच्या आहे। इथे जर मी माझं गोत्र वसिष्ठ असं सांगितलं तर तुमचं गोत्र कोणतं आहे हे तुम्हाला जर माहिती नसेल तर आपल्या दिंडोरीचा जो क्षात्रधर्म ग्रंथ आहे त्याच्यात आपल्या आडनावानुसार आपली कुळदेवी आणि आपलं गोत्र या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत। तर तिथे जाऊन तुम्ही माहिती करू शकता किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही क्षात्रधर्म हा ग्रंथ मागू शकतात आणि त्यात तुमचं गोत्र कोणतं आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता। परंतु आता तुम्हाला लगेच ह्या गोष्टी शक्य नाहीये तर अशा वेळेस तुम्ही वसिष्ठच्या जागी तुमचं जर गोत्र तुम्हाला माहिती नसेल तर काश्यप गोत्र असं सुद्धा तुम्ही म्हणू शकतात। असं आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की ज्यांना गोत्र माहिती नाहीये त्यांनी संकल्प करताना आता मी जर म्हटली मी वसिष्ठ गोत्रात उत्पन्न झालेली आहे तर तुम्ही असं म्हणू शकतात का मी काश्यप गोत्रात उत्पन्न झालेली आहे असं म्हणू शकतात तुम्ही। आजची मी जी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचसोबत जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या स्वामी महाराजांसाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे सुद्धा लिहा। जर तुमच्या काही समस्या असतील स्वामी सेवेविषयी किंवा मग तुमच्या मुलांच्या शैक्षणिक किंवा आरोग्याच्या किंवा आर्थिक समस्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। तुमच्या या कमेंटवर आपल्या गुरुमाऊलींचे प्रभावशाली उपाय दिले जातील की जे केल्याने नक्कीच तुम्हाला फायदाच होणार आहे। तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही जे माहितीपूर्ण व्हिडिओ असतील ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील। श्री स्वामी समर्थ।